तपोवनातील झाडांचा मुद्दा आणखीन तापण्याची शक्यता आहे। तपोवनातील वृक्षतोडीवरून सरकारमध्येच मतमतांतर असल्याचं दिसतंय। एकीकडे सरकारमधले मंत्री झाडं तोडण्यासाठी सकारात्मक असल्याचं दिसतंय, तर दुसरीकडे मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सयाजी शिंदेंना पाठिंबा देत पर्यावरण वाचवण्याची भूमिका घेतली आहे। नाशिकच्या तपोवनातल्या वृक्षतोडीवरून मोठा वाद उफाळून आलाय। राजकीय पक्षांसह अनेक सामाजिक आणि पर्यावरण प्रेमी संघटनांनी देखील वृक्षतोडीला कडाडून विरोध केला। याच मुद्द्यावरनं राष्ट्रवादीचे नेते सयाजी शिंदेही आक्रमक झालेत। मात्र सयाजी शिंदेंना त्यांच्या पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवारांनी पाठिंबा दिलाय। त्यामुळे तपोवनातील मुद्द्यावरनं सरकारमध्येच मतभेद आहेत का असा सवाल उपस्थित होतोय। तपोवनातील वृक्षतोडी संदर्भात सामोपचारानं तोडगा काढला पाहिजे। या संदर्भात अभिनेते सयाजी शिंदेंनी घेतलेली भूमिका पर्यावरण हिताची आहे। विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणं ही देखील काळाची गरज आहे। पर्यावरण वाचलं तरच पुढची पिढी सुरक्षित राहील हे आपण सर्वांनीच लक्षात ठेवलं पाहिजे असं अजित पवारांनी म्हटलं। तपोवनातील झाडांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील भूमिका मांडली। तपोवनातील झाडं तोडावीत असं कोणाचंही मत नसल्याचं फडणवीसांनी म्हटलं, तर या प्रकरणात योग्य तो तोडगा काढला जाईल असं फडणवीसांनी म्हटलं। हा आपल्या सगळ्यांकरता महत्त्वाचा आहे, त्याचवेळी पर्यावरणही महत्त्वाचं आहे, झाडंही महत्त्वाची आहेत। आणि मी असेल, शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा असतील, कोणाचंच हे मत नाही की अशा प्रकारची झाडं तोडली गेली पाहिजेत। आता हा प्रश्न निर्माण झालेला आहे। आता त्या संदर्भात मार्ग काढून कमीत कमी त्यातली झाडं कशी आपल्याला कापता येतील किंवा कापूच नाहीत, जी काही थोडी बहुत रिप्लांट करता येतील ती रिप्लांट करावी, जास्तीत जास्त झाडं वाचवावी, अजून काय अल्टरनेटिव्ज आहेत, अशा सगळ्या गोष्टीचा विचार आता त्या ठिकाणी चाललेला आहे। राष्ट्रवादीचे नेते सयाजी शिंदेंनी झाडं तोडण्याला थेट विरोध केलाय। मात्र सरकारमधील नेते तपोवनातील झाडं काढून रिप्लांट किंवा नव्यानं झाडं लावली जातील अशा पद्धतीचं विधान करतायत। त्यातच आता अजित पवारांनी सयाजी शिंदेंना पाठिंबा दिल्यानंतर सरकारमध्येच तपोवनाच्या मुद्द्यावरनं दोन भूमिका दिसतायत का अशा चर्चा सुरू झाल्या। आम्ही अतिरिक्त कुठलेही वृक्ष तोडणार नाही आणि तोडली तर 1,000, 10,000, 15,000 झाडं मी लावेल आणि तुम्ही बघाल ती झाडं कशी आहेत ते बघितल्यावर सगळे नाशिककर समाधान व्यक्त करतील आणि अक्षरशः आम्हाला शाबासकी देतील की सरस यांनी काय चांगलं काम केलं आहे म्हणून। मी असं नुसतं थातूर नुसतं लावायचे सांगायचं घोषणा असं नाही होणार। मी 10-10, 12-12, 15-15 फुटाचे झाडं आणतो आहे। मी स्वतः हैदराबादला बोललो आहे, व्हिडिओवरती झाडं बघितलेली आहेत, खड्डे खोदायला सुरुवात केलेली आहेत। नाशिककरांना अतिशय म्हणजे समाधान वाटेल, आनंद वाटेल अशा पद्धतीने आम्ही 15,000 झाडं लावतो आहे आणि त्याचं संवर्धन आम्ही करणार आहे, त्याला ड्रीप करणार आहे। तपोवनातील झाडांच्या मुद्द्यावरनं अजित पवारांच्या ट्विट नंतर दोन मतप्रवाह असल्याचं दिसतंय, तर दुसरीकडे आता चित्रपट सृष्टीतून देखील तपोवनातील वृक्षतोडीला विरोध होताना दिसतोय। अभिनेत्री अनिता दाते यांनी झाडं तोडण्यास विरोध केला असून पर्यायी जागेवर व्यवस्था करण्याची मागणी केली आहे। कुंभमेळ्याबद्दल आणि तपोवनाबद्दल मला अतिशय प्रेम, आत्मीयता आहे। ते टिकून राहावं यासाठी प्रयत्न करणं हे माझं काम आहे। माझ्या भावना त्याच्याशी जोडल्या गेल्या आहेत आणि ते सहज खरं तर शक्य आहे। त्यामुळे मी कोणाला विरोध नाही करत आहे, मी विनंती करते आणि ते राखावं यासाठी प्रशासन नक्कीच काहीतरी विचार करेल असा विश्वास आहे माझा, म्हणून मी इथे आहे। आणि ती विनंती जी केली आहे मी तर त्यासाठी प्रशासन काही ना काहीतरी विचार करेल आणि त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना काढेल अशीही खात्री आहे। राज्यात तपोवनाचा मुद्दा चांगलाच तापला, त्यामुळे राज्यभरातनं वृक्षतोडीला विरोध केला जातोय। विविध संघटनांकडून मोहीम सुरू आहे। आता या आंदोलनात शाळकरी मुलंही उतरली आहेत। काही शाळकरी मुलांनी हातात वृक्षतोडी विरोधाचे पोस्टर्स घेऊन विरोध दर्शवलाय। तपोवनाच्या मुद्द्याला दिवसेंदिवस विरोध वाढताना दिसतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील या संदर्भात रोखठोक भूमिका मांडली, तर दुसरीकडे अजित पवारांनी सयाजी शिंदेंना पाठिंबा देत त्यांचीही विरोधातली भूमिका दर्शवून दिल्याची चर्चा आहे। त्यामुळे महायुतीत आधीच भाजप शिवसेनेत विविध मुद्द्यांवरनं नाराजी नाट्य आणि आता अजित पवारांनी तपोवनासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवरून महायुतीमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।